सायन्स मध्ये ज्याची नुसती चर्चा केलेली आहे त्याच्याबद्दल सगळं तुम्ही एकदम जाणू शकता. कसं ते अगदी सोपं आहे. परवा मी सांगितलं होतं की ह्या खोलीमध्ये जर अंधार असला आणि तुमचे डोळे बंद असले आणि तुम्ही बाहेरून आलात, एकदम आतमध्ये आलात, तर तुम्हाला काही सुचायचं नाही. हात धरून कुणी तुम्हाला सांगितलं इकडे दिवा आहे, इकडे हे आहे, बसा वगैरे, हळूहळू काहीतरी सापडत लागेल. तरी सगळी खोली लक्षात येणार नाही. पण समजा एखादा कर्ता असा असला, सब्जेक्ट असला, तर तो संबंध खोलीतच असा लाईट घालू शकतो की तुम्ही सगळ्याच्या सगळं पाहू शकता. तेव्हा जर समजा असा एखादा कर्ता असला तर तो तुमचे डोळे खडकन उघडू शकतो आणि तुम्हाला सगळंच्या सगळं अमेरिकेमध्ये लोकांचे डोळे फार उघडले आपल्या मनाने, कारण त्यांना सगळं झालं. आता पैसे झाले, घर झालं, द्वार झालं. हे मन सुद्धा किती मजेदार आहे बघा. तुमचंच वाहन आहे आणि तुमचा गुरु सुद्धा आहे. तुम्ही म्हणाल की मला आता एक घड्याळ विकत घ्यायचं, तर तुम्हाला वेड्यासारखं धावेल त्या घड्याळासाठी. घड्याळ घेतल्याबरोबर बा काही मजा नाही येत अजून सुद्धा. मग पुढे काहीतरी दुसरीकडे धावायचं, मग तिसरीकडे धावायचं. सारखी धावपळ आपली चाललेली असते. आपलं चित्त जिथे जाईल तिथे तो आपल्या बरोबर जातो. पण प्रत्येक वेळेला आनंद त्याला येत. प्रत्येक वेळा तो सांगतो की मला आनंद आलेला नाही, मला आनंद मिळालेला नाही, मला विराम मिळालेला नाही. तेव्हा काहीतरी दुसरं शोधायचं आहे अशी कल्पना तुम्हाला असते. आणि ते काय शोधायचं आहे? कोण मुलं खोकतायत त्याला बाहेर घेऊन जा. मुलांना डिस्टर्ब करू नका. मुलांना बाहर ले, बाहर ले जाइए. अगर बच्चे बीमार है तो बाद में देखेंगे. अभी जिसको भाषण सुना उसको सुने दी. तर हे मन तुम्हाला सारखं इकडून तिकडून पळवत असतं. पण त्याला जर तुम्ही दाबून ठेवलेलं असलं, त्याच्यावर अत्याचार केलेले असले, तर हे मन शेवटी मदत करणार नाही. मेरा बच्चों को बाहर वो वहां कोई हमारे होंगे ना, वो अभी खांसी उसकी ठीक कर देंगे. 1 मिनट ले जा जरा. तर ह्या मनाचे प्रकार तरतराचे. ध्यानाला सुद्धा तुम्ही जेव्हा बसलेले असता तेव्हा सुद्धा मी बघते की हे मन मध्येच कुठेतरी उभं राहून तुम्हाला काहीतरी सांग आणि बघतं. घोडं बघतं की मालिक कुठपर जाऊ शकतात. जर मालकाने घोडा सांगितलं हे बघ, त्याच्याबरोबर मैत्री करून हे बघ मला आमच्या ठिकाणी जायचंय, की लगेच घोडं त्या गोष्टीला तयार होतं. बोलू नका, बोलू नका. लगेच घोडं त्या गोष्टीला तयार होतं की बरं चला तुम्हाला जिथे जायचं तिथे नको, पण घोड्याबरोबर मैत्री केली पाहिजे. हे मनोवैज्ञानिकांचंही म्हणणं आहे की घोड्याबरोबर मैत्री केली पाहिजे. पण कुठे जायचंय, कसं जायचंय ते कुणाला माहिती. कोणालाही हे माहिती नाही की तिथे जायचं कसं. ते आपोआप होतं, आपोआपच ते जमतं, हे कोणालाही माहिती. दुसरी सायन्सची बाजू पाहायची म्हणजे शरीरदृष्ट्या बघा. सायन्स मध्ये डॉक्टर लोक इथे काय असतील तर विचारतील की हे असतो गदिनी वगैरे. तर जेव्हा मूल आईच्या पोटामध्ये 2 महिन्याचं असतं तेव्हा ही जीवशक्ती त्या जीवात्वामध्ये शिरते. त्या इथून शिरते डोक्याच्या टाळूमधनं खाली शिरून मेंदूच्या मधोमधून खाली ह्या पृष्ठवंश रज्जू जो आहे त्याच्यातनं जाऊन स्पायनल कॉर्ड ज्याला म्हणतात आणि खाली हा त्रिकोणाचा जो हिस्सा आहे तिथे जाऊन बसते. ही कुंडलिनी शक्ती जेव्हा जाते तेव्हा मध्ये मध्ये थांबत जाते. त्याच्यामुळे चक्र बनतात आणि ती चक्र आतमध्ये सेंटर्स म्हणून राहतात आणि बाहेर त्यांना डॉक्टर लोक प्लेक्ससेस म्हणतात, म्हणजे पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टम म्हणतात. ह्या पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टमला हे लोक स्वयंचालित ऑटोनॉमस नर्वस सिस्टम म्हणतात. त्याला विचारलं की हा स्वयं कोण, हा ऑटो कोण, जो हे हृदय चालवतो हा, तर डॉक्टर त्याचं उत्तर देऊ.
अमेरिकेला पुष्कळशे न्यूरोलॉजिस्टला मी भेटले, तर ते मला म्हणायला लागले की कॅन्सरला आम्ही एवढ्यासाठी ठीक करू शकत नाही की ह्या पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टमला चालना कशी द्यायची, ते आम्हाला कसं जमणार, ते आपोआपच चालू असतं. मी जेव्हा त्याला दाखवलं प्रॅक्टिकल करून, तेव्हा त्याला फार आश्चर्य की तुम्ही पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टम कशी चालू. त्याची ओळख बाहेर एक दोन आहे. त्यापैकी एक म्हणजे डोळे डायलेट होतात, मोठे होतात डोळे. तुमचे सगळे जे लोक रिअलाइज आहेत त्यांचे तुम्ही डोळे बघा, त्याची बुबुळं मोठी झालेली आहेत, काळी काळी. आता विचार हा करा की इतका मोठा चमत्कार जगामध्ये काय असू शकतो. वरून 200-300 रुपये काढणं हा काही चमत्कार नाही. अंगठ्या मिंठ्या काढणं हा काही चमत्कार, हे भूत प्रकार आहे. एकदा खूप मजेदार गोष्ट झाली. म्हणजे ब्राह्मणांच्याकडे एकदा वरात आली आणि युपीला आपल्याला माहिती आहे केवढं स्वस्त असतं. आल्याबरोबर त्याने सांगितलं, बैठ जाइए बैठ जाइए वही बैठ जाइए आप कहाँ चले आ रहे हैं, बैठ जाइए. हाँ तो फिर अभी सबको डिस्टर्ब करके कहाँ आ रहे हैं, अभी बैठ जाइए, बाद में देखिए अभी कौन बैठ जाइए. तर वरात आली. वरातीने सांगितलं, वरात काही काही खोडकर होते, त्यांनी सांगितलं हिवाळ्याच्या दिवसामध्ये की आज आम्हाला दही वडेच पाहिजे. आता दही वडे करणं काही सोपी गोष्ट नाही आणि तिकडे युपीला ब्राह्मण लोकांमध्ये हिवाळ्यामध्ये दही वडे करत नाही. तर तिथे एक बाबाजी होते, त्यांना निरोप गेला बा ते असे वस्तू आणून देत असत की बा तुम्हीला जेवढे रुपये तेवढे घ्या, पण आम्हाला दही वडे आणून द्या. तर बाबाजी गडबडले, म्हणे हे बघा आम्ही दही वडे मागून देतो, पण मी इथे राहणार नाही, पैसे घेऊन मी आपला चालता होणार. बरं म्हणे तुम्ही घ्या आणि चालते. त्यांनी त्याला पैसे बिशे मोजून दिले आणि बाबाजींनी दही वडे मागवले. खोली बंद केली, आतमध्ये दही वडे होते. सगळ्यांनी दही चांगले खाल्ले आणि बाबाजी पसार पैसे घेऊन सगळे पसार. दुसऱ्या दिवशी सकाळी मांगवाड्यातले काही मांग आले. आपल्याकडे वाजंत्री वगैरे वाजवतात तसे तिकडेही असतात आणि ते मग पुष्ट वगैरे काढतात तिथे. तर ते म्हणे आमच्या तिथले कुल्हड कोण घेऊन आला, ते आमच्या तिकडे दही वडे केले होते, हे कुणी आणून ठेवले इकडे. सगळे ब्राह्मण चिडले. सगळी वरात सुटली की आम्हाला तुम्ही का खाऊ घालते. आता हे कार्य करणं काही म्हणजे जी भूत असतात ती सूक्ष्म असतात, ती आपली सूक्ष्मता कोणत्याही जड पदार्थावर घालून त्याला सूक्ष्म आणि आवडून होतात. तुम्हाला दिसत नाही तोपर्यंत ही भूतविद्या. पण ती करतात ती काय स्वस्त बसणार आहे. आज तुम्हाला खाऊ तुमच्यावर भेटतात. अहो आपणच आहोत. आता बघा आपण 2 पैसे दिले तर जन्मभर लक्षात ठेवतो. अहो मी त्याला त्या दिवशी आले ते जवळ मी त्यांना 2 पैसे दिले आणि त्यांना जरा सुद्धा माझा उपकार नाही. मग ती काय भूत विसरणार आहेत का त्यांचा उपकार. त्यांनी जर तुमच्यावर जराही उपकार केला असेल, समजा एखाद्या माणसाला बरं करायचं तर असं आहे की एक मनुष्य आहे डॉक्टर लँग म्हणून, तो मेला आणि त्याचं भूत एका सोल्जरवर बसलं आणि त्या सोल्जरला त्यांनी सांगितलं की तू माझ्या मुला इथे राहतो तिथे राहतो आणि त्याला तू सांग त्याचा बाप आहे. तो गेला तर त्या मुलाला मोठा आश्चर्य वाटलं. त्यांनी बरं सांग मला तुम्ही 2-4 खुणा सांगा. त्यांनी बरोबर खुणा सांगितल्या, अशा खुणा आहेत अशा खुणा आहेत, हे आहे ते. त्या मुलाला अगदी ओळख पटली. त्यांनी सांगितलं बरं आता काय करायचं. ते म्हणे तू माझं क्लिनिक उघड आणि सगळ्यांना की आम्ही ज्याला काही आजार असेल त्यांनी जरी पत्र लिहिलं तरी आम्ही तिथे शस्त्रक्रिया करून देऊ, आम्ही तुम्हाला बरं करू. आणि सुरू झालं हे प्रकरण. त्या डॉक्टरची पुष्कळचे डॉक्टर्सचा भूत होते, ते सगळे मिळून कार्य करू लागले. पण एक काम केल्यावर त्याचा उपकार ते आपल्याला लावणारच. म्हणजे त्यांची भूत आणखी 10 तुमच्या घरात आली मग तुम्ही माताजींच्याकडे माताजी हा काय बोललो. असल्या तरतरीचे भूत आजकाल पसरवणारे मोठे मोठे एजंट्स आलेले. काही लोक तर नुसतं भाषणाने तुमच्यावर भूत घालू. भाषण दिलं की लोक जुमा लागतात, जुमून नाचायला लागतात, त्यांची स्तुती करू लागतात आणि त्यांना असे लोक पाहिजेत पैसे कमवायला, सत्ता कमवायला. तेव्हा शास्त्रीय दृष्ट्या सुद्धा शारीरिक दृष्ट्या सुद्धा जेवढे आपल्यामध्ये प्लेक्ससेस आहेत बरोबर तेवढेच आपल्यामध्ये चक्र आहे. आता हे ऋषी मुनींनी पुष्कळ वर्षापूर्वी लिहिलेली चक्र आणि त्याच्यातलं बघा अगदी एकसारखं. आता मूलाधार चक्र बघा. मूलाधार चक्रला इंग्लिशमध्ये पेल्विक प्लेक्सस म्हणतात. इथे डॉक्टर्स कुणी असतील त्यांना कळेल मी काय म्हणते.
पेल्विक प्लेक्सस म्हणतात. पेल्विक प्लेक्ससला 4 सब प्लेक्सस असतात. मूलाधार चक्राला बरोबर 4 चतुर्दलम, 4 त्याला त्याला आणि त्या कमळाच्या 4 पाकळ्या असतात. पेल्विक प्लेक्सस जेव्हा मनुष्य अगदी साधारण स्थितीत असतो तेव्हा नुसत्या त्याच्या धारा दिसतात, पण जो मनुष्य पूर्णपणे प्रकाशित झालेला असतो त्याचं पेल्विक प्लेक्सस अगदी बरोबर कमळाच्या 4 पाकळ्यांसारखं आणि मध्ये असा गोल दिसतो. आणि त्या गोलात तुम्ही बघायला गेला म्हणजे तुम्हाला दिसणार नाही सध्या, पण एक सांगते आमच्या सारख्यांची गोष्ट. आतमध्ये त्याच्यावरची दृष्टी आपण ठेवली तर त्या गोलाकारामध्ये एक असा बिंदू फिरतो आणि त्या बिंदूमध्ये दिसतं काय, तुम्हाला आश्चर्य वाटेल, गणेश. श्री गणेश हा काय आम्ही केलेला देव नाही, आम्ही काहीही केलेलं नाही, सगळं आतूनच आलाय. पण श्री गणेश तिथे दिसतो स्पष्ट. पण श्री गणेश दिसायच्या आधी त्याची सोंग दिसते आणि पुष्कळशा दृष्ट्याने त्याला कुंडलिनी समजले. म्हणजे केवढी मोठी चूक झाली. म्हणून ते जे पेल्विक प्लेक्ससचं एक अंग आहे तिथे कुंडलिनी बसलेली आहे, असा उलटा हा करून सबंधच घोटाळा करून ठेवलेला आहे. आणि तो घोटाळा इतका मोठा झालाय की जी स्वतः तुमची आई ती कमरेवर कितीतरी वर सेक्सची काही संबंध नाही अशी बसलेली आहे, तिच्यावर सेक्सचा आरोप केल्याबरोबर ती चिघळते. आणि ती चिघळून जेव्हा तुमच्यावरती त्याचे मोठमोठाले आगीचे बंब फुटल्यासारखे फोड येतात तेव्हा तुम्ही पुस्तकं लिहिता की कुंडलिनीला हात लावू नका, ती तुमच्या चिघळतीची चिघळणार, कारण ती तुमची साक्षात आई आणि तिच्यावर तुम्ही काय घाणेरडा आरोप करता. बरं, आता तिथे प्रति गणेशाचं का दिसतं म्हणजे किती सुंदर आहे बघा. गणेश, श्री गणेश हा म्हणजे स्थिर बालक आहे, इतोच नाहीच आहे, स्थिर बालक. तर काय आपल्याला आपलं अचेतन मन सांगतं किंवा प्रभू जो आतमध्ये बसलेला तो काय सांगतो की जेव्हा तुम्ही स्वतःच्या आध्यात्मिकात उतराल, अध्यात्मामध्ये सेक्सच्या बाबतीत तुमची भावना अगदी लहान मुलासारखी. आपल्या आईकडे दृष्टी लहान मुलाची असेल, जेव्हा तुम्ही लहान मुलासारखे व्हाल तेव्हाच तुमची आई तुम्हाला भेटेल, नाहीतर भेटणार. ज्या माणसांना असा घमंड असतो आम्ही म्हणजे काय विद्वान, आम्ही हे पुस्तक वाचलंय ते पुस्तक वाचलंय, कधीही त्यांचं रिअलायझेशन व्हायचं. आईचं असं आहे, रामदास स्वामींनी म्हटलंय की अल्पधारिष्ठ पाय. घराचे मोठे झाले म्हणजे बघू काय करतात, पण जेव्हा लहानचं बाळ असतं तेव्हा त्याला कसं वेळेवर आई दूध देते आणि त्याचं संगोपन करते. तुम्ही जर लहान बाळासारखी झालात की बॉ काही वाचलंय ते बेकार आहे, जे काही आम्ही जाणलं ते बेकार आहे, आम्ही लहान मुलं त्या आई समोर खटकन तुमचं रिअलायझेशन पुष्कळांचं होत नाही. म्हणजे लोक म्हणतात माताजी असं कसं, तुमची इच्छा झाली म्हणजे झालंच नाही. आम्हाला इच्छाच होत नाही कसली, या आश्चर्याची गोष्ट आहे. आम्हाला तुम्हाला रिअलाइज करायची इच्छा नाही, ठीक आहे करायची इच्छा नाही म्हणजे कसलीच इच्छा आम्हाला नाही, निरीच्छा. पण त्याला करायचं म्हणून तो मधून येऊन करतोय. माझं दिसायला मी समोर आहे तुमच्या, आतून त्याचे काम चालू आहे. तो करत नाही तुम्हाला, त्याला कारण काय ते मी सांगू शकते. आणि त्याला कारण हे की तुमच्यामध्ये ती बाल्यवृत्ती आलेली. स्वतःला काहीतरी शिस्त समजून मोठं समजून बसायचं असं तर बघ रिअलायझेशन व्हायचं नाही. तुम्ही असाल मोठे शेत शिकले, देवाच्या समोर तुम्ही कोण? त्याला भिकारी चालत नाही आणि शेतही चालत नाही. त्याला एक लहान मुलगा तो भिकारी नाही, शहाणशाह आहे. एखाद्या लहान मुलाला तुम्ही विचारा बरं, अगदी सरळ गोष्ट आहे. आमच्या शेजारी एक मुलगा होता, तो फार लवकर बोलू लागला. लोकांनी सांगितलं की लहान मुलाला साक्षात असतो देवाचा. तर मी त्याला विचारलं, मुला तुम कौन हो? तुम हिंदुस्तानी? नहीं. तुम जापानी? नहीं. तुम क्या हिंदू? नहीं. मुसलमान? नहीं. अगदी घाबरून तुम बोला हो कौन तुम बता? माँ तो भूल गई मैं तुम्हारा मुन्ना हूँ. किती सत्य, एकच सत्य आहे की मैं तुम्हारा बच्चा हूँ. ह्याच्यापेक्षा आणखी दुसरं सत्य नाही. हे सगळे खोटे लावलेले लेबल. आज हिंदुस्थानात जन्मले म्हणून हिंदुस्थानी झाले, उद्या पाकिस्तानात जन्मले म्हणून पाकिस्तानी झाले. जेव्हा जन्मता तेव्हा काय तुमच्या डोक्यावर लिहून आलेला आहे? हिंदुस्थान तरी बनवला कोणी माणसानेच बनवला. त्या देवाला सुद्धा आश्चर्य वाटत असेल की अरे बाबा मी कधी हे बनवलं नाही, हे झालं. अहो त्याला रंग भरायचे असं एक चित्र भरून टाकलं, सर्व सृष्टी त्यांनी रचली. त्याला आपण एकाला हिंदुस्थान केला, एकाला अमेरिकेला केला, एकाला हे केलं ते केलं ते केलं, काय फायदा? त्याच्यानं भांडणं आणि वाद विवाद. आम्ही ब्राह्मण, आम्ही हिंदू, आम्ही मुसलमान, आम्ही अमुक. तुम्ही कोण? कोणीही नाही. तुम्ही
तुम्ही मुलना मुलं सगळे तिथून तिथं. आता आपल्याकडे बायकांचं सुद्धा असतं जरा थोडं बहुत, हे पुरुष बा आम्ही बायका आम्हाला शिवायचं नाही, अमुक नाही करू. एक वेडेपणा दुसरा. एकदा मीरा वृंदावनला गेली होती. तिथे तुलसीदासजी मोठे ब्रह्मचारी बनून काहीतरी रिअलाइज नव्हते म्हणा, असते तसं नसतं म्हणाले. आले आणि मीरानी निरोप पाठवला की मला तुम्हाला भेटायचं. त्यावेळेला मी बालब्रह्मचारी आहे, म्हणजे खोटं आहे गोष्ट. बालब्रह्मचारी नव्हते, त्यांच्या बायकोनी त्यांना काढलं त्यापासून ब्रह्मचारी झाले. आणि मी काय बायकांचं तोंड बघत नाही, म्हणजे घाबरतात वाटतं बायकांना. तर मीरानी उत्तर लिहून पाठवलं त्यांना, त्या वृंदावनात माझ्या कृष्णाशिवाय सुद्धा कोणी पुरुष राहत असेल असं मला वाटलं नव्हतं. माझी सगळी मुलंच पाठवत. तेव्हा लाज वाटली त्या माणसाला. त्यांनी मग सांगितलं, आई मला क्षमा. ही आपल्या दृष्टीतला फरक आहे. हा सर्व आपल्या दृष्टीतला फरक आहे. ज्या बाईला सर्व संसार आपला मुलगा झाला त्याला काय लहान मुलगा. माझे मुलं आहेत, सगळ्यात मोठा मुलगा 92 वर्षाचा होता. मोठा मुलगा आता परवाच गेले ते. ही सगळी मुलं आहेत, त्यांना पुनर्जन्म दिला ती मुलं. तेव्हा आपल्या वृत्ती जर काही पाप नसलं तर सगळी आपली मुलं आहेत, हे दृष्टी. पण स्त्रीला स्त्री असायला पाहिजे, पुरुषाला पुरुष असायला पाहिजे. असं नाही की स्त्रियांनी पुरुष असेल पुरुषांनी बायका होईल. हा प्रकार चालायचा नाही आमच्या ह्याच्या सहयोगाला. अशी जी मंडळी येतात की पुरुष बाई आणि बाई पुरुष, चालायचं नाही. सहयोगाला पुरुषांनी पुरुषच असं पाहिजे दणकट, आणि बाईनी सौम्यच असलंच पाहिजे. पाहिजे अमेरिकेत बायका मला म्हणाल्या ना की वा 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 तुम्ही म्हणजे पुरुषांचंच आमच्या राज्य लागता. अरे म्हटलं काय राज्य करतील ते, आम्ही राण्या खरं म्हणजे कशा ती पृथ्वी आहे, घरा आहे, सगळ्यांचा बोजा उचल कशी उचलतो. ज्या बाईमध्ये शक्ती नाही आहे ती उचलू शकते बोजा. शांत असली तरी काय झालं, शक्तीशाली नाही तीच आहे. तिथे उदाहरण घ्या. रामाने सीताला सांगितलं की तू वनात जा. आता मॉडर्न असती सीता, तिने फिर्याद चुकली. ह्या लोकांच्या समोर लग्न करून मला घेऊन आला आणि मला आता वनात जा म्हणतो. हा अन्याय. मला आता मूल होणार आहे म्हणून डबल फिर्याद चुकली असती आणि 2 मुलं झाली तिथं आणखी त्याच्यावरती फिर्याद. हे मॉडर्न लोकांची कामं. पण सीतेचं कार्य बघा, चुपचाप निघून गेली. सीता काढलंच तर काढलं, काय अर्थ. सबंध कलंक घेऊन तिथे राहिली होती. काही हरकत नाही, किती अपमान झाला तरी काही हरकत नाही, मान्य आहे मला. मुलं झाली, त्यांचं संगोपन केलं. नवऱ्याचा राग तिने मुलांवर काढला नाही. आपल्याकडे बायका नवऱ्याचा राग मुलावर काढतात. आता बायका झाल्या ते पुरुष, त्याचा राग त्याच्यावर काढणे पुरुषांची, बायकांची. बायका म्हणजे राग घेऊन आनंद देणाऱ्या त्या बायका, त्या नारी. त्यालाच म्हणायचं यत्र नार्या पूजन्ते तत्र रमन्ते. ज्या पूजनीय स्त्रिया आहेत त्या सगळं येऊन आपल्यामध्ये आणि आनंदाचा जो वर्षाव करतात त्या बायका. पुरुषांच्या त्यात कॉम्पिटिशन करायला नको आणि पुरुषांनी त्याच्या धोब्यासारखं वागायला नको ज्यांनी शिस्तीला काढलं. सीता आपली निघून गेली, वनात राहिली. तिची शोभा कशी त्या तशी. तिला कोण हात लावून, तिच्या पावित्र्याला कोण हात लावून. एवढा मोठा रावण पण तो झडला नाही तिच्या समोर. पण ती वनात राहिली. पुढची गोष्ट आपल्याला कदाचित माहित नसेल की सीता परत जेव्हा मिळाली तेव्हा रामाने तिला हात मारली, बोलवलं. त्यावेळेला तिने सांगितलं झालं तुझा त्याग तो आणि माझा त्याग बघ, आणि तिने त्याग केला. ती पृथ्वी समाज काही बोलली नाही. रामावर एक सुद्धा कोणी कलंक लावला नाही, काही झालं नाही. समावून गेली ती आपली पृथ्वी. शेवटी रामाने आत्महत्या केली असं म्हणतात. शरयू नदीवर सीता सीता म्हणून ती पुरुषांची रीत झाली. पुरुषांनी पुरुष राहायला पाहिजे, बायकांनी बायका राहायला पाहिजे. त्याच्यात सगळं सौंदर्य. बायका कशा आहेत, कशा सुंदर दिसतात. थोडा उशीर होईल त्यांना, लगबग होणार, एवढं व्यवस्थित काय चालायचं. थोडं बुद्धीवर नाही इतकं चालायचं नाही, त्यांचं इन्स्टिट्यूट असतं.
म्हणजे प्रेरणात्मक वागणं असतं. म्हणजे एखाद्या माणसाची त्यांना वाईट वाटलं की तो वाईट आहे म्हणजे वाईट आहे. पुरुषाला समजते पण कसं म्हणतेस तू, पण ते आतून वाटलं त्यांना म्हणजे वाईट आहे म्हणजे वाईट. ते बरोबर आहे त्यांचं आणि पुरुषांचं आपलं बरोबर आहे. आपल्या इथे बायकांची काहीतरी उदाहरण आहे. नुरजाचं उदाहरण घ्या. काय बाई होती. नुरजाचं प्रेम बसलं होतं सलीमवर. त्याच्याशी लग्न करायचं असं तिचं ठरलेलं होतं. पण राजाने म्हणजे तिच्या बापाने त्याच्या बापाने अकबरने तिचं लग्न एका दुसऱ्या माणसाशी लावून दिलं. तर ती निघून गेली ह्याला कलकत्त्याच्या जवळ बंगालमध्ये. तिथे जाऊन तो राहिला. मग त्याची पूर्ण सेवा केली. पूर्ण पातिव्रत्याने राहिली तिथे. पण हा सलीम जेव्हा राजा झाला जहांगीर, तेव्हा त्याच्या राज्य कारकिर्दीत तिचा नवरा मारला गेला. तिला असं वाटलं की हानी मार. आता ते खरं की खोटं देवाला ठाऊक, पण हिची वर्तणूक बघ. आता ती मुसलमानच होती ना, पण बघा तिची वर्तणूक काय तिच्यापेक्षा कमी नाही. तर हा गेला तिच्याकडे आणि तिच्या पायावर पडला, पण ती म्हणाली मी येणार नाही. मग तिला अटक करून घेऊन दिल्लीला आला. म्हणाल तू माझ्या खबरदार अंगाला हात लावला असतो दूरच. त्याची हिंमत झाली नाही. तर त्याने जाऊन तिला अटक केली आणि ती जाऊन एकीकडे एका लहानच्या घरात राहत असेल. मग हा आजारी पडला तिच्या विरहामध्ये. तेव्हा त्याच्या आईला फार दया आली आणि ती गेली आणि तिने तिला सांगितलं की बाई तुझी मी सेवा करते. तिला माहित नव्हतं ही त्याची बायको आहे म्हणून, त्याची आई आहे म्हणून. तिने तिची फार सेवा केली. तर ती म्हणाली नुरजान तुला काय हवं असतं ते माग आणि माझी तब्येत खुश आहे काय म्हणते तुझी. ती म्हणे काय म्हणते ते सिनेमा म्हणे माझ्या हातातलं असतं तर म्हणे मला एवढंच आहे की माझ्या मुलाशी लग्न कर. ती म्हणाले हो करतो. एवढा मोठा शहनशाह त्याच्याशी लग्न करायला तयार नाही, पण ह्याच्या मुलाशी लग्न करायला तयार. ह्या गरीब बाईच्या ही गरीब बाई करून गेली तिने तिथे त्याला तयार झाली. लगेच तिला मग नंतर कळलं की हा तो शहनशाहच आहे त्याच्याशी लग्न. मग खेळ काय हे बघा, काय हे बायकांचं एक एका देशामधलं काय अनुकरणीय काय म्हणायचं, काय अद्वितीय सगळं काही ह्या बायकांचं. त्या बायकांच्या दबावासाठी सृष्टी थांबलेली आहे. काय पुरुष कोणावर जुलूम करू शकतात, कितीही करू देत त्या बाईच्या हिंमती पुढे त्यांना काय जुलूम आहे. आणि तरी ती प्रेमाचाच वर्ताव करत राहील. तीच खरी बाई. तर धर्मामध्ये अशी माणसं जी की पूर्णपणे बाईच्या स्वरूपाला जी बाई आलेली आहे आणि पूर्णपणे पुरुषाच्या स्वरूपाला जो पूर्ण पुरुष आलेला आहे, असे लोक आमच्या धर्मामध्ये येऊ शकतात. पण जे अर्धवट लोक असतात ते नाचता येतं. आजकाल तुम्ही ऐकलं ते नागवे नाचतात वगैरे. त्या अर्धवट लोकांची ओळख असेल लगेच नागवे होतं. तेव्हा धर्मामध्ये मनुष्याला कसं असलं पाहिजे आणि शास्त्रीय दृष्ट्या सुद्धा जे मी सांगते आहे ते संबंध आपल्या शरीरात, संबंध प्लेक्सेस आपल्या शरीरामध्ये. तेव्हा त्याबद्दल सुद्धा बुद्धीने सुद्धा त्याला तुम्ही कशी मान्यता दिली पाहिजे त्याचा मी प्रयत्न करते तुम्हाला समजवणं. तुम्हाला कितीही सांगितलं की मधाची चव असे बाबाने, मध असा मिळतो, इथून आणला जातो, असं होतं, त्याच्यामध्ये हे असतं आणि त्याने असा शरीराला फायदा होतो. कितीही तरी सुद्धा जोपर्यंत तुम्ही नाही त्याचा स्वतःवर परिणाम पाहणार नाही तोपर्यंत माझं भाषण व्यर्थ. पुराव्याला म्हणून मी सांगू शकते की सायन्स मध्ये ज्याला आपण पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम म्हणतो, मी कुंडलिनी म्हणते आहे, तिलाच मी जागृत करते, मी कंट्रोल करते आहे. धर्मदर्शन झालं तर संबंध कुंडलिनीचं वर्णन, तिचं उठणं, स्थापन वगैरे वगैरे आणि त्यापासून येणारे वेगळे वेगळे आनंद आणि त्यापासून दिसणारे वेगळे वेगळे आकृती आणि त्यातनं आपल्याला फायदे आपल्यामध्ये होऊन जातं. आपल्यात काय काय फरक होतो वगैरे वगैरे सर्व विवेचनात्मक एक पुस्तकच लिहिणार आहे. पण एवढं संबंध पुस्तक वाचून सुद्धा ते मिळाल्याशिवाय त्या पुस्तकाची तुम्हाला मजा येणार. म्हणून आधी ते मिळवून द्यायचं. ज्यांना मिळत आहे त्यांनी पुढे आणि आणखी मिळून द्यायचं. ते वाचल्याशिवाय म्हणा पुष्कळच्या श्रीमंत लोकांच्या घरामध्ये असं कुणीतरी नेलंय की इतके श्रीमंत गडा जंगली पैसा सगळं आपण घरात असतात तरी बापरे बाप कोणत्या स्मशानात आलं की काय वाचतात. अरे जे प्रेम वाटू नका, पैसे काय वाटतात, प्रेम. आपल्याकडे लक्ष्मी स्वरूप बघा किती
लक्ष्मीचा संबंध शरीराला स्त्री दिलेला आहे. म्हणजे काय, ती मा स्वरूप असायला पाहिजे. ज्या माणसामध्ये लक्ष्मी आहे त्याला मा स्वरूप असलं पाहिजे. किती अपराध पोटात घेते आपली लक्ष्मी स्वरूप. मनुष्य जर आपल्या नोकरांना झोडपतो तर तो लक्ष्मी नाही, तो पैसेवाला. मग तिच्या हातामध्ये 2 कमळ आहेत. कमळाचा अर्थ काय आहे की स्त्री शोभा असायला पाहिजे. कमळासारखी त्या माणसाच्या चेहऱ्यावर, त्याच्या वागण्यात, बोलण्यात, प्रत्येक गोष्टीमध्ये ती शोभनीय असते. तोंडातलं बराबर शिव्या काय आणि म्हणे लक्ष्मी. कसं लक्ष्मीपती आहे? लक्ष्मीपतीचं पैसे कसं असायला पाहिजे. आणि कमळासारखं घर किंवा त्याची राहणी अत्यंत सुंदर आणि त्याच्यामध्ये आराम. जसा आतमध्ये जाऊन भुंगा कसा आरामात दिसतो तसा कोणीही त्या दारात तर त्याला आराम मिळाला पाहिजे. 4 पुत्रांबरोबर लक्ष्मीपती भुंकाला लागल्याबरोबर गारे घाण्याचा विचार गेले. लक्ष्मीपतीची ओळख पुष्कळ आणखी दिलेली आहे ती म्हणजे 1 हात असा आणि 1 हात असा त्या लक्ष्मीचा असतो. या हाताचा अर्थ असतो की तुम्हाला आश्रय. कोणीही गेला त्याच्या आश्रयाला, जर तुमच्या आश्रयाला तुम्ही देऊ शकत नाही तर तुम्ही कसे लक्ष्मीपती. उगीच स्वतःच्या मुलाबाळांना पैसे देऊन देऊन गब्बर करण्यामध्ये काही लक्ष्मीपती मनुष्य होत. जानवरात सुद्धा ती स्थिती संपते थोड्या दिवसांनी. पण आपल्या मनुष्यामध्ये जानवरापेक्षा बदतर स्थिती आहे. अगदी म्हातारे होईल तवर त्या मुलासाठी पैसे कंजूसासारखी जोडत बसायचे आणि मुलगा मग मोठा झाला की त्याने ते म्हाताऱ्याचे पैसे सगळे उधळायचे. पण काही म्हटलं अरे एखाद्या गरीबाला 2 पैसे देऊन टाकले. बापरे, ऐसे मागणे वाले तर रोज यात. आपला मुलगा, आपली मुलगी, इथेच तुम्ही बघा ध्यानात. आपली मुलं घेऊन पहिल्यांदा घेतील पुढे पुढे घ्या घ्या घ्या. अहो सगळी मुलं तर तुमची. आपला मुलगा ठीक झाला पाहिजे, आपल्या मुलीला बरं वाटलं पाहिजे. आपण 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 आणि शेवटी 30 मुलं तुम्हाला त्रास देतात वेळा. कारण ह्या प्रेमाला काही अर्थ नाही. हे 3 प्रेम जे आहे हे प्रेमाचा मुख्य. एखाद्या झाडामध्ये जाणारी त्याची शक्ती, त्याचं पाणी जाऊन जर एखाद्या फुलामध्ये अडकून बसलं तर संबंध झाड मरून जाईल, ते फुले मरून जायचं. अशा प्रेमाचा काय फायदा होणार? अशा लक्ष्मीपतीच्या हातामध्ये हे जर नाही, हा दान आहे. हे जर नाही तर तो सुद्धा लक्ष्मीपती नाही. अशा रीतीने पूर्वी काळी लक्ष्मीचे रूप धारण केलं आणि हे स्त्रिया. लक्ष्मीपतीची बायको स्वतः नटून अगदी बसलेली असते आणि तिथे शेजारीने एक बाई तिच्या अंगावरती चिरगुट कापडे नसतात. तिच्या अंगाला खंत यायचा नाही. कसं तिला वाटतं हृदय तुझं पाझरलं, हे हृदय का दगड. हे सगळं कार्य मी आपल्या हृदयाच्या दमावर करते, आपल्याला माहिती नाही. हृदयाच्या दमावर करते. हृदय चक्राच्या खेळाचा संबंध खेळ तुम्ही पाहिलाय. हातावरती कशी कुंडलिनी फिरतोय माझ्या. सगळा प्रेमाचा चक्कर आहे. सर्व सृष्टी परमात्माने नुसत्या प्रेमामध्ये गेलेली आहे. त्याला आपण क्रिएटिव्ह पॉवर म्हणतो. ती संबंध त्याची प्रेमशक्ती आहे. नुसतं प्रेम प्रेम प्रेम. इंदा लिहून घ्या डोक्यात. आणि ज्या माणसाला प्रेम करता येत नाही, दगड माणसांना इथे काही कार्य नाही. ज्या माणसामध्ये प्रेम नाही आहे, हृदय उघडून जो सगळ्यांना आपल्या हृदयाशी येऊ शकत नाही, अशा माणसाला हे धर्म मिळाला. काही इथे काही आरत्या आणि घंट्या आणि देव मिळाला किंवा एखाद्या पंडिताला जर तुम्ही 100 रुपये दिले तर त्याने देव मिळत असेल तर तो देव इथे मिळाला. देव प्रेमाचा दिसेला. काय त्या देवाला सुद्धा प्रेमाची भूक आहे. म्हणजे केवढी मोठी गोष्ट आहे. आणि हा प्रेमाच्या सागरात एकदा बुडायला लागला तर कोण दुसरा या हाताने हाताची सेवा करावी आणि म्हणा अरे मी तुझी किती सेवा केली. तसंच तुम्ही सगळे माझ्या अंगातच आहात. तुमच्या हातून एकच या शक्ती व्हावं लागते. जशी ह्या शरीरातनं एकच शक्ती वाहते तेव्हा ह्या बोटाला लागलं तर हे बोट चटकन त्याला जगून येतं. तसंच आता तुम्ही बघता जे लोक पार झालेले आहेत ते लगेच धावून येतात तुम्हाला बघायला. तासून तासही मंडळी स्वतःचा पैसा खर्च करून ह्या तुमच्या डोळ्याला आलेली आहे. त्यांना एक तुमच्यापासून पैसा नको, काही नको, स्वतः खर्च करून तुमच्यासाठी ते आलेली आहेत. कशाला? तुम्हाला त्या भवसागरातनं वाचवण्यासाठी. कारण आपलं प्रेम धावतं. ह्या प्रेमासाठी मी सुद्धा धावत आलोय तुमच्याजवळ. तर हे प्रेम माझ्यात नसतं
तर माझ्याजवळ एवढी संपदा आहे, बाहेरची सोडा आतली मला काही गरज नाही. पण करुणा करुणा करुणातून इतकी जास्त ओढते की आपला आनंद सुद्धा बेकार वाटतो. जन्मलेच होते मी सर्वज्ञ, जन्मजन्मांतराची जन्मलेली आहे, पण ह्या जन्मामध्ये दिल्याशिवाय मार्ग नाही. रात्रदिवस एक करते तुमच्यासाठी, तुम्ही थोडी माझी मदत करायला.